नमस्कार, मी चिंतामणी सहस्त्रबुद्धे बोलतोय. एक नजर विधानसभेवर या हॅलो प्रभातच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहे ते जयंतराव पाटील यांचं नाव आदरणीय शरद पवार साहेब यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जे सूचित केलं इस्लामपूरच्या कार्यक्रमात, त्याबद्दल बोलायचे. इस्लामपूरच्या कार्यक्रमामध्ये शिवस्वराज्य यात्रेची सांगता झाली आणि मोठ्या थाटात कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब उपस्थित होते. जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ती सबंध यात्रा निघालेली असल्यामुळे ते साहजिक उपस्थित होते. इस्लामपूर हा आणि सबंध वाळवा तालुका हा जयंतरावांचा बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये जयंतरावांनी अतिशय तडाखेबंद असं भाषण केलं की त्या भाषणाला स्वतः पवार साहेबांनी सुद्धा अनेकदा दाद दिली. त्यामुळं लोकांचा जल्लोष चाललेला होता. पाऊस पडत होता खरं म्हणजे त्यावेळेला, पण त्या पावसात सुद्धा मोठ्या जल्लोषात सभा ती चाललेली होती आणि त्या वातावरणाचा तो माहोल पकडूनच पवार साहेबांनी सुद्धा एक नवीनच घोषणा केली की जवळजवळ त्यांनी त्यामध्ये असं सूचित केलं की महाराष्ट्र पुढचा सांभाळण्याची जबाबदारी याच भागातल्या नेतृत्वानं आता ह्या पुढे घेतली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी आता तरुण पिढीवरती वगैरे आहे, अशा स्वरूपाचं विधान त्यांनी केलं. त्यांचा रोख संपूर्णपणे जयंतराव पाटील यांच्याकडेच होता आणि जयंतराव पाटील यांचंच नेतृत्व त्यांनी 100% सूचित केलं असं आता मानलं जातंय. त्यांनी काही दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातल्या खर्डा इथल्या कार्यक्रमामध्ये रोहित पवारांचा बद्दल असा उल्लेख केला होता. त्यावरनं रोहित पवार हेच महाविकास आघाडीचे पुढचे मुख्यमंत्री पदाचे चेहरा असतील अशा पद्धतीची चर्चा झाली. अर्थात त्यानंतर इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मात्र पवार साहेबांनी जयंतरावांचं नाव पुढे केल्यामुळं आता महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले प्रमुख चेहरा म्हणून जयंतराव पाटील यांचं नाव पुढे आहे. खरं म्हणजे जयंतराव पाटील हे अतिशय अनुभवी नेते आहेत. 35 वर्ष 40 वर्ष ते राजकारणात आणि समाजकारणात काम करतायत. गेली 7 टर्म ते निवडून आलेले आहेत, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत आणि आता 8व्या खेपेला ते निवडणूक लढवायला सज्ज झालेले आहेत. साखर कारखान्याचा, दूध संघाचा, त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा, बँकेचा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी अनेक संस्था अतिशय उत्तमरित्या चालवलेल्या आहेत. अनेक संस्था डबघायला आलेल्या असताना, सहकारी संस्था डबघायला आलेल्या असताना जयंतरावांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संस्था अतिशय उत्तमपणे चालू आहेत आणि त्यामुळे एक उत्तम प्रशासक, एक उत्तम लोकनेता, चांगला लोकसंपर्क असलेला नेता आणि राजकारणामध्ये धुरंधर असलेला नेता अशी त्यांची संबंध महाराष्ट्रभर बाहेर सुद्धा देशात सुद्धा आता प्रतिमा तयार झालेली आहे. अशा जयंतरावांचं नाव सूचित करणं यात काहीच गैर नाही किंवा काही चुकीचं नाही. खरं म्हणजे जयंतरावांना अजितदादा पवार आणि त्यांच्यात जेव्हा राष्ट्रवादीमध्ये संघर्ष चालला तेव्हापासूनच जयंतराव ह्या स्पर्धेत होते. ते आता त्यांच्या नावाची एक प्रकारे पवार साहेबांनी सूचित केलेलं आहे. त्यांचं नाव महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून, ग्रामीण विकास मंत्री म्हणून, जलसंपदा मंत्री म्हणून अशा अनेक खात्यांचा अनुभवही जयंतरावांच्या खात्याला जमा आहे. त्यामुळे ते अतिशय अनुभवी आहेत, तडफदार नेते आहेत, पर्सनॅलिटी अतिशय उत्तम आहे आणि मतदारसंघात त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. त्यांचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येनं मतदारसंघात आहेत. तेवढंच नव्हे तर समन सांगली जिल्ह्यातही त्यांचा प्रभाव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांचं नाव पुढे आल्यामुळं अर्थातच आतापर्यंतची अशी खासियत आहे पवारसाहेबांच्या राजकारणाची की पवारसाहेब एखाद्याचं नाव जेव्हा सूचित करतात असं तेव्हा त्या नेत्याचे सगळे मित्र, हितचिंतक सगळे कामाला लागतात आणि वेगवेगळ्या अर्थानं ते कामाला लागतात. म्हणजे पवारसाहेब आदेश देतात की आता कामाला लागा, त्याबाबत ते सगळे कामाला लागतात. त्यामुळे तसाही अर्थ त्यातनं काढला जातोय. परंतु काहीही झालं तरी सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या एका नेतृत्वाला पवार साहेबांनी ज्या पद्धतीचं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी पुढे आणायचा विचार केलाय त्यामुळे सांगली जिल्ह्यात साहजिकच एक मोठी समाधानाची एक वातावरण आहे, यात काही शंका नाही. आता सांगली जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जयंतराव पाटील यांनी अनेकदा राजकारण फिरवलेलं आहे. असं म्हणतात की जयंतरावांनी अनेक विधानसभा मतदारसंघातले निकाल सुद्धा फिरवलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जयंतराव कोणत्या बाजूला राहणार याबद्दल नेहमीच आडाखे केले जातात, अंदाज व्यक्त केले जातात आणि जयंतराव ज्या बाजूला आहेत त्या बाजूला विजय
असं साधारणपणे एक गणित मांडलं जातं. फक्त गेल्या लोकसभा निवडणुकीतच थोडा गफलत झाली असावी किंवा विरोधकांनीच त्याचा थोडासा गैरसमज पसरवलेला असावा. स्वतः जयंतरावांनी पण त्याबद्दल खुलासा केलाय की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या पाठीशीच मी ठामपणे राहणार आणि त्या दृष्टीनंच मी उमेदवारीचा निर्णय जो झाला त्याला मी फक्त पाठिंबा दिला. माझा त्या उमेदवारीच्या निर्णयामध्ये कोणताही संबंध नव्हता हे जयंतरावांनी वारंवार स्पष्ट केलं. तरी सुद्धा काँग्रेस अंतर्गत राजकारणातून त्यांच्यावरती आरोप झाले. हा लोकसभा निवडणुकीचा अपवाद आहे. याशिवाय महापालिकेमध्ये सुद्धा 2008 मध्ये जी महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला सर्व विरोधी पक्षांची आघाडी जर कुणी केली असेल काँग्रेसच्या विरोधात ती जयंतरावांनीच केलेली होती. आणि मला अजूनही आठवतंय की त्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेतली काँग्रेसची सत्ता हलवली गेली आणि तिथं आघाडीची सत्ता आली. आणि आघाडी सत्ता म्हणजे कशी, त्या आघाडीमध्ये स्वतः जयंतराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस होती, भाजप होता, शेकाप होता, रिपब्लिकन पक्ष आठवले गट होता, जनता दल होता, असे सगळे पक्ष होते त्याच्यामध्ये. त्यानंतर त्या निकालानंतर मला अजूनही आठवते की शरद पवार साहेब असं म्हणाले ते की जयंतनं फार मोठी कामगिरी केलेली आहे या महापालिकेमध्ये सत्ता बदल करून. आणि हा महाविकास आघाडीचा जो प्रयोग महाराष्ट्रात झाला जो 2019च्या निवडणुकीनंतर झाला त्याची खरं म्हणजे सुरुवात जयंतरावांनी 2008 मध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेत महाआघाडी करून केलेला होता. तर असे हे जयंतराव पाटील यांच्याबद्दल शरद पवार साहेबांनी सूचित केलं की महाराष्ट्राची पुढची जबाबदारी तेच सांभाळणार आहेत. त्यामुळे आता वेगवेगळे चर्चा वेगवेगळे तर्क वितर्क त्यातून सुरू झालेले आहेत. आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपण जरूर कमेंट करून आम्हाला कळवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी एक नजर विधानसभेवर हा हॅलो प्रभातचा चॅनल हा कार्यक्रम सबस्क्राईब करा. धन्यवाद.